आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। लॅबचं दार कोणी लावलं, का लावलं मला माहिती आहे। म्हणजे मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना मला वनिता भेटली, तिने माझी माफी मागितली, मग मी तिला मदत करायला लॅबमध्ये गेले। हे सगळं कोणी घडवून आणलंय ते म्हणजे तुम्ही सर। हे बघ, नाही हो नाही, मला नकोय तुमचं एक्सप्लेनेशन, कारण ते सुद्धा खोटंच असणार आहे याची खात्री आहे मला। गिरिजा, हे बघा सर, सत्य काय आहे हे तुम्हाला आणि मला दोघांना माहिती आहे, पण मला एक कळत नाही की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे। स्वतः तू मी असं म्हटलं तर अहो मी काय केलंय तुमचं? का मला शांतपणे जगू देत नाही आहात? सर, मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करते, तुमच्या कुठल्याही मार्गात मी अडथळा बनत नाही, माझ्यामुळे तुमचं आयुष्य डिस्टर्ब होत नाही। होतंय ना, फक्त आणि फक्त माझं आयुष्य तुझ्यामुळे डिस्टर्ब होतंय, कारण तू माझ्या मनाप्रमाणे वागत नाहीस। हो सर, पण या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये। हे बघा, कामाव्यतिरिक्त तुम्ही माझ्या आयुष्यातून लांब राहा प्लीज। मिस गिरिजा मयेकर, तुम्ही ना विसरता, या हॉस्पिटलमध्ये मी तुमचा सिनियर आहे। आज उद्या परवा तुला माझ्या समोरच यावं लागणार आहे, कळलं? तुम्ही म्हणजे ना पुरुष जातीला शापात शाप। तुमच्यासारखी माणसं कधीच सुधरू शकत नाही। हो, माझ्यासारख्या मुली स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करतात, पण त्यांच्या समोर तुमच्यासारख्या माणसांचे अडथळे असतातच। तो अडथळा तू निर्माण केलायस, स्वतः निर्माण केलायस, आणि तो तूच दूर करू शकतेस। एकदा माझ्या मनासारखी वा, एकदा। माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि मी त्याच्यावर फोकस करते। या असल्या बाकी गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये। हो, मग कर सर। सहन करण्याची वेळ मी तुमच्यावर पण आणू शकते, एवढं लक्षात ठेवा। म्हणजे लॅबमध्ये मला कोणी कोंडून ठेवलं हे जर बाहेर कळू द्यायचं नसेल तर यापुढे माझ्या वाट्याला जाऊ नका। गिरिजा, मला तुझं कौतुक वाटतं। तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला लॅबमध्ये बंद केलं का? करीन मी असं, सांग का? कारण इथे माझ्यावर सगळ्यात जास्त राग असलेली व्यक्ती म्हणजे तुम्हीच। दिस इज नॉट फेअर, नॉट ॲट ऑल फेअर। माझ्या प्रेमाला राग नको ना म्हणून, प्रेम येते, प्रेम 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 हे आयुष्यभराचं नाही, शिशी एका दिवसापुरतं किंवा रात्रीपुरतं। सर, काय चुकीचं बोलतोय? माझ्या मनासारखं वाग, सगळे प्रॉब्लेम, तुझं ध्येय एकदम एकदम सोपं। सर, ओरडू नकोस ग, आज किंवा उद्या
किंवा परवा. हा? मी अशी परिस्थिती निर्माण करीन की तुला हो म्हणावंच लागेल. ऐक ना गिरिजा, एका रात्रीपुरतं माझं आहे. एका रात्रीपुरतं सगळे प्रॉब्लेम ना सॉल्व्ह होणार, सगळे. तुम्हाला काही किती सांगितलं तरी तुम्हाला कळत नाहीच. मला कळत नाही. डॉक्टर जयंत प्रधानला कळत नाही. ऐक ना गिरिजा, ही अशी माझ्यासमोर हार मानण्यापेक्षा ना मला शरण आहे. आय विल ऍक्सेप्ट इट. कम कम. Goodbye. सगळं हॉरिबल आहे रे. फार विचित्र आहे बाबा. मला तर असं वाटतं ना, गिरिजाला काही गोष्टी माहिती आहेत पण मला ती सांगत नाही. सांगेल, सगळं सांगेल. अरे पण तू तिला कधी सगळं सांगणार आहेस? काय? हेच की विक्रांत हाच विवेक आहे. आज मी तिला सांगणारच होतो पण या सगळ्या गोंधळात राहून गेलं. अरे पण बरं झालं तू नाही सांगितलंस तिला ते. पण खरं काय ते कळलं पाहिजे तिला. अरे पण गिरिजाला ही गोष्ट नाही कळली तर काय बिघडणार आहे? बाबा, मी खोटं बोलतोय तिच्याशी आणि हे चुकीचं आहे. अरे सोनिया, प्रेमात सगळं माफ असतं. पण खोटेपणा चालत नाही ना. अरे पण विवेक कुठे खोटा आहे? बाबा, तुम्ही काही म्हणा, मी गिरिजाशी खोटं नाही बोलू शकत. मी खरं काय ते सांगणार आहे आणि माझं ठरलंय. ठरलंय? किती दिवस हा असंच लटकवत ठेवणार आहे काय माहिती. अरे वा, घरात इलय नाही तर जेवण वाढून घेतलंस. वा वा वा. हे घे रेश, मग हे त्याच्यात तुझ्या आवडीची वस्तू आ. हे घे. थँक्यू बाबा. मुलीला काय आवडतं माहितीये पण बायकोला काय आवडतं लक्षात आहे का? अरे आता तुला विसरून कसं चालेल? तुझ्यासाठी मिठाई आणलंय बघ. हे घे. काय हो, मिठाई आणि ती सुद्धा एवढी? कॅटरिंगची मोठी ऑर्डर मिळाली की काय? आज माझ्या मनासारखं झालेलं आहे. म्हणजे हर्षदाच्या लग्नाचा मांडव तिचं लग्न होण्याआधीच मोडला. काय सांगताय काय? म्हणजे प्रसादला जे आपण धडे दिले होते ना ते योग्य कामाला आले तर? अगं होणारच. आता तुम्ही दोघांनी तयारीच तशी करून घेतली होती. हो ना. त्यात विघ्नेशच्या घरी जाण्याच्या आधी आहे ना, बाबांनी प्रसाद दादाच्या गाडीत जरा पेट्रोल भरलं. बाप रे. मग मग काय,
अगं प्रसाद दादाची गाडी हायवेवरती एकदम सुसाट, इतकी सुसाट होती ना की हर्षदाच्या लग्नाचा मंडप मोडल्यानंतरच थांबली. यार पण बाबांना खरंच मानलं पाहिजे. अरे त्याच्यात काय मानायचं? प्रसादात काय मी आज ओळखतोय? आपण त्याला 2 पेग पाजले ना की आपण जर सांगू त्याच्या बरोबर उलट काम करणार. आणि आज मी पण तेच केलेलं आहे शिरला कानात. आता बरोबर त्या गिरिजाचं नाक कापलं जाईल. या एवढ्या मोठ्या बातमीसमोर ना ही मिठाई काहीच नाही बघा. तू म्हणतस ना गिरिजा नेहमी नेहमी माझा अपमान करता. एका फटक्यात सगळं फेडून टाकलंय. सौ गिरिजा की एक रमाकांत की. शिरला का ना? खरंय. आता गिरिजाला कळेल कोणी अपमान केलं ना की कसं वाटतं. हा. आता काय त्यातनं ती बाहेर येत नाही बघा. बाबा मला एक प्रश्न पडलाय. या वयात सुद्धा तुमचं डोकं इतकं कसं काय चालतं? या वयात म्हणजे मार्केटमधनं आपण दोघे चालायला लागलो ना की आजूबाजूची लोक म्हणतात तू माझा छोटा भाऊ वाटतोस म्हणून ना. काय हो? पण काही म्हणा, आजच्या मॅचचा युवराज सिंग ना प्रसाद दादा होता. हा. काय 6 बॉल 6 सिक्स मारले त्याने. अरे सगळे स्टेडियमच्या आरपार. नाही ना, एवढ्यावरच नाही. अजून एक काम झाला ना की प्रसादला मी दारूने आंघोळच घालीन. आता अजून काय? आता अजून काय म्हणजे आता शांत बसान चालायचं नाही. ह्या ज्या मोडल्याला लग्न आहे ना तर भविष्यात परत कधी जुळता कामा नये. आणि त्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कुठला? सांगतोय. काय रे आता कसलो विचार करतस? काय नाही. हे बघ प्रसाद, लग्न मोडलं ना मग त्याचा आता जास्त विचार करू नकोस. हो. आणि हे बघ घराकडे गेल्यानंतर जास्त बडबड करायची नाही. हो काका. नाही, रागाच्या भरात त्या हर्षदाक बडबडशी, कदाचित तिका मारशी. तुझं काय भरोसा नाही बाबा. हे बघ आता तू घराकडे जातलस, चिडचिड करतलस. ह्या सगळ्यात गिरिजा जर काय कमी जास्त बोलला तर त्याच्यावर हात उचलू नका बाबा. पण काका एक खरं सांगू, काका बरोबर नेहमी सगळा खरा बोलायचा. शिरला का ना? काका मला ना आता राग येतो. त्याचं काय करू? व्यसन घाल, रागात आवर घाल. काका पण हे बघ माझ्यावर विश्वास आहे ना, मग शांत बसायचं. हव्या तर विघ्नेश कडे गेलं ह्या घराकडे जाऊन पण सांगू नको. का? अरे काय म्हणजे काय? तुका काय डोक्यात काय अक्कल असं की नाही? तुका लग्न म्हणलं म्हणून तुका जबाबदार धरतीत ना. नाहीतरी कान फाटक्या म्हणून तुझं नाव पडलं जा. हो काका, मी वाईट काय केलंय? अरे पण त्यांका वाईट वाटलं मग. हे बघ तू शांत राहलंस तर घर शांत राहतं. घर शांत राहला तर माका आनंद होतो. म्हणून परत परत सांगतोय घरी जाऊन भांडण करायचा नाही, शांत बसायचं. खरंच किंवा शांत राहिलो तर घरात जाऊन काहीच नाही बोललो तर असा होता का म्हणे. आणि हे जो तमाशा केल्यान ना ह्याची सेम टू सेम कॉपी घरात पण झालीच पाहिजे. प्रसादचा भडाकलेला डोक्यात शांत होता का म्हणे. प्रसादचा भडाकलेला डोक्यात शांत होता का म्हणे.
त्यासाठी काहीतरी काडी पेटवावीच लागेल. प्रसाद बोला ना काका. हे बघ तुझं राग ना खरं हा. म्हणजे तू घरातलो थोरलो पोरगो आणि तुझी बाजू ह्या दोघांचा जर विचार केलो तर तुझा म्हणणं बरोबर आहे. पण काका तुम्हीच मला शांततेने घे असं सांगताय ना. बघ कसा प्रसाद तू कमवतो नाही त्यात तू राग केलंस ना तर घरातले तुका वेड्यात काढते. हे माका बरं वाटत नाही ना. बघ प्रसाद तू शांत राहिल्यामुळे तुझ्याबद्दलचा आदर आणि धाक नाहीसा झाला म्हणून तू थोडा तरी चिडाकच व्हाय. म्हणजे बघा ह्या माझा म्हणणं शिरला का ना. ए जरा गाडी थांबव. हे बघ प्रसाद मी तुका हैसरच सोडतोय कारण माका जरा दुसरा काम हा. माका माझ्या कामाक जाऊचा. हो चालेल चालेल. बरं हे घे. नाही काका नको. अरे घे रे. अहो काका. अरे बाबा तू आता चिडलोलस ना. हे घे त्याच्यातली थोडी मार आणि शांत झोप. शिरला का ना. हा जातो काका जातो. आणि बाबा एक लक्षात ठेवा किती राग इलो ना म्हणून घरी जाऊन राडो करू नको हा. हा नाही नाही. नाही नाही म्हणजे घरातल्यांवरती थोडा चिडाक पण व्हाया. शिरला का ना. पण जास्त राडो करू नको हा बाबा. हा येतोय. चल रे. वा बाबा वा. तर हो सगळं पिक्चर असो हा. घे घे. आणि तुम्ही या पिक्चरचे डिरेक्टर. तुम्ही अख्खा पेडा का. हो तुम्हीच अख्खा बेडा खा. हा. पण खरं आहे कुठे कसं डोकं चालवायचं ना तुम्ही तुमच्या बाबांकडनं शिका. हो तुमचं पण ना काय असता. अहो खरंच आपल्या अपोजिट असलेल्या माणसाला ना कसे एका पाठोपाठ धक्के द्यायचे ना तुमच्याकडनं शिकावं. आता हेच बघा ना गिरीजा एका धक्क्यातून सावरत नाही तर लगेच दुसरा धक्का. आता माझं काय कौतुक सोहळं साजरो करता. बाबा तुम्ही ग्रेट आहात. अजून ग्रेट काम करूचा बाकी हा. ही तर फक्त नमनाची आरती झाली. आता जाऊन गिरिजाच्या घरात कसो रावण नाचवतोय ना तो बघाच तुम्ही. तिचा माज ना असाच उतरवा तुम्ही. तू बघाच. नाही त्या गिरिजाक माझे पाय धरूक लावलंय ना तर नावाचो रमाकांत मयेकर नाही मी. माझी एक इच्छा पूर्ण करा. तू बोल ना. ज्या कुटुंबासाठी गिरीच्या रक्त आठवते ना त्या कुटुंबाचे तुकडे झालेले बघायचेत मला. उगाच तू माझी बायको नाही झालं. जा तू बोललस ना ताच माझ्या पण मनात हा. लवकरात लवकर ना त्या गिरिजेला तिची जागा दाखवून दे. अगं तिची जागा तिला तिचा भाऊच दाखवणार. जे काही घडेल ना ते फक्त आपण बघत राहायचं. पण बाबा प्रसाद दादा घरी गेला असेल ना. गेला असेल ना. अरे एवढ्यात त्या माकडांना अख्ख्या घर पेटवल्या नसा. हो ती आग एवढी भडकात ना ती विझवण्यासाठी वहिनी माझ्याकडे येईल. तेव्हा बघाच मी काय करतो ते. शिरला का ना.
अगं ताई कुठे होतीस तू? तुला शोधायला मी हॉस्पिटलला पण आलो होतो. हॉस्पिटलला? हो, पण ते मला म्हणाले की तू ड्युटी संपून कधीच निघून गेलीस. हा, मी निघाले होते, पण एक इमर्जन्सी केस आली म्हणून परत जावं लागलं. हा, पण मग ते मला असं का म्हणाले? अरे ती केस आल्यावर मी घाईघाईत हॉस्पिटलमध्ये गेले ना परत. कदाचित रिसेप्शनला कळलं नसेल. गौरव, याची बॅटरी गेली आहे. प्लीज चार्जिंग लावतोस. आई, गिरिजा ताई आल्यात. काय अगं, कुठे होती तू? काय पत्ता तुझा? फोन कुठे तुझा? आई अगं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी गौरवला आत्ताच दिली आहेत. इमर्जन्सी केस आली म्हणून हॉस्पिटलमध्ये परत जावं लागलं. फोनची बॅटरी डेड झाली होती म्हणून तो बंद झाला होता. पण तुम्ही सगळे हे प्रश्न का विचारतायत मला? गौरव, तू मला शोधायला हॉस्पिटलमध्ये का आला होतास? काय झालंय? आता कोणी सांगणार आहे का मला? आई, तू का रडतीयस? काय झालंय? बायप्रसादने सगळं वाटोळं केलं गो. तो विघ्नेशच्या घरी जाऊन हर्षदा आणि विघ्नेशचं लग्न मोडून आलाय. आई अगं, तू काय बोलतीयस? हर्षदा आणि विघ्नेशने पळून जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला ते त्याला कळलं, आणि हा मूर्ख जाब बिचारायला विघ्नेशच्या घरी गेला ना. म्हणजे तू तिथेही पोचला? अगो, त्याने विघ्नेशवर आणि विघ्नेशच्या वडिलांवर हात उचलला. हे सगळं बघून विघ्नेशच्या आई खूप चिडल्या. आता त्या लग्न लावून द्यायला तयारच नाही. आधीच काही गोष्टींवरून ते एवढं ताणतायत, मग लग्न झाल्यानंतर हर्षदाला त्रास देणार नाही त्याची काय गॅरंटी आहे? अरे अगं आई, मला जे कळतंय, मला जे दिसतंय ते तुम्हाला का कळत नाहीये? ताई, तुला पण? हे बघ गौरव, तुला जसं वाटतंय ना तसं काय पण होणार नाही. शांत राहा तू. आई, दादा बोलतोय त्याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे दोन्ही घरातनं लग्नाला मान्यता असून सुद्धा या दोघांनी पळून जाऊन लग्नाचा प्रयत्न का केला? एक्झॅक्टली. हिला विचारलं तर ही सतत रडतच असते. इतकी काय घाई झालीये लग्नाची यांना? हे बघ चिटल्या, एक मिनिट. विघ्नेशच्या घरचे या लग्नाला सतत नकार देत आहेत. मग या सगळ्यात काका जे म्हणतायत ना की हे लग्न मोडा, हे मला बरोबर वाटतंय. काहीतरी काय बडबडते तू? हेच मला कळत नाहीये. आपण नेहमी पडती बाजू का घेतोय? हे बघ, तुला आत्ता काही गोष्टी नाही कळणार. मग काय ते समजावून सांगा ना. की काका म्हणतात तसं तुम्ही आमच्यापासून काय लपवताय? नाही रे बाबा. अगं, मग गिरिजा ताईच्या आधी हर्षदाचं लग्न का? बरं, विघ्नेशच्या घरचे जे काय म्हणतात ते सगळं करायला आपण तयार होतोय, एकही प्रश्न न विचारता. आपण असं का करतोय? ताई, त्यांनी घातलेल्या अटी, त्यांनी दिलेल्या मागण्या या सगळ्या चुकीच्या आहेत, हे तुला माहिती आहे.
तरी पण तू स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून हे सगळं करायला तयार होतीयस ना? तू असं का वागतीयस? तू तिला जाब विचारतो? आई, मी जाब विचारत नाहीये, मी तिला ओळखतो म्हणून मला हा प्रश्न पडलाय. खरं तर काकांच्या आधी ना हिने या सगळ्या गोष्टीला नकार द्यायला पाहिजे, पण हे असं करत नाहीये का? तू जरा गप्प बस, काहीतरी विचार करू नको तू. अगं आई, आज हे हर्षदा सोबत घडते, उद्या सुचित्रा सोबत घडेल ना. ताई, तू असं का वागतीये? तुला चांगल्या शब्दात सांगितलेलं कळत नाही का? गप्प राहा तू. अगं आई, तू हे बघ, तुमची ताई जे काय करते ना ते या घराच्या भल्यासाठीच करते. ती एवढं सगळं करते तुमच्यासाठी आणि तुम्ही तिलाच प्रश्न विचारताय. आई, मी तुला तेच सांगतोय, मी जाब विचारत नाहीये तिला. मला मग काय करतोय तू? हा, ती अशी का वागते असा प्रश्न पडलाय ना तुला? अरे आम्ही सगळे तुला सांगत होतो नोकरी कर, तेव्हा तुझी ताई आम्हाला सांगत होती की त्याला पोलीस भरतीसाठी वेळ द्या. तेव्हा तुला असले प्रश्न नाही पडले ते? या घराच्या चांगल्यासाठी झटणाऱ्या गिरिजाच्या वागण्याबद्दल कुणाला काही प्रश्न पडत असतील ना तर त्यांनी आपले प्रश्न घेऊन या घराच्या बाहेर चालतं व्हायचं. आई, अगं असं बोलू नकोस. बोलू दे मला. काय गोचिटल्या? एवढे मोठे झाला तुम्ही की तुमच्या ताईला प्रश्न विचारताय? आई, असं नाहीये ग, माझं फक्त एवढंच. आई, ताई, मी खूप बोलले, सॉरी. ताई, चल रे बाबा. का फोन केलंयस? मुळात आपण कोण बोलतोय? हे बघ पोरा, आपलं नातं काय? माझं त्या घराशी काही घेणं देणं नाहीये ना. मी कोणाचा मुलगा आहे ना, कोणी माझी आई आहे ना, माझं कुठलं घर आहे. हे बघ, तुला जे काय बोलायचंय ना ते इकडे येऊन बोल. हा, ती बिचारी आर्या वाट बघते ना तुझी. तिचं नाव पुढे करून मी येईन असं वाटतंय का तुला? हे बघ, झालं गेलं विसरून जा. ये ना इकडे, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचंय? की मी तिथे आल्यावर जीव घ्यायचाय माझा? अरे पोरा, मी कोणाचा नाहीये. मी एक काम करतो ना, हा नंबरच बदलून टाकतो, म्हणजे कटकटच नको तुमची. हे बघ, मी तुमचा कोणी नाहीये ना, तुम्ही माझे आहेत. हा, चल फोन ठेव, चल. हे बघ, हवं तर मी पाय धरते तुझे, घरातल्या सगळ्यांना तुझे पाय धरायला लावते, पण तू ये ना. मला बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय.
ज्या घरात मला किंमत नाहीये तिथे येऊन काय करू मी? मग तुझ्या आयशीला शेवटचं पाणी पाजायला तर येशील ना? हे बघ, अर्ध्या तासात तू जर घरी नाही आलास ना तर तुला तुझ्या आईचं मेलेलं तोंडच बघायला मिळेल. आयशे, काय रे? हा? काय, कोणाचा फोन? आई होती. हो. काय म्हणतायत वहिनी? काय नाही, घरी बोलवत होती. मग का की मला ना काही कळत नाहीये. का? म्हणजे मी नाही येत बोललो तर जीव सोडायची धमकी दिली तिने. इतकं सोपं असतं का रे? नाही म्हणजे कसं आहे ना, तू घरी यावंस म्हणून ती बिचारी जीवाचा आटापिटा करते, बाकी काही नाही. काय करतेस रजनी? अगं हीच संधी आहे या फुकट्याला त्याच्या घरी परत पाठवण्याची. मी काय म्हणते प्रसाद, मला वाटतं तू घरी जावंस. नाही नाही, तसं नाही, म्हणजे वहिनी तुला बोलवतायत म्हणून नाही, पण ना तुझा ना त्या घरावर हक्क आहे बघ, आणि प्रत्येकाला आपला हक्क मिळालाच हवा, आणि तुला हक्क मिळावा असं मला खूप वाटतं रे, म्हणून मी आपलं बोलले. आणि कसं आहे ना, म्हणजे बघ ना, वहिनी बोलल्या आणि त्याने काही बरं वाईट करून घेतलं तर? अरे बापरे, बघ बाबा. ताई, अगं हर्षदा, काय झालं? ताई, हे सगळं माझ्यामुळे होत. हर्षदा, हो ताई, घरात सगळं चांगलं सुरू असताना फक्त माझ्यामुळे एकावर एक संकट येतात घरावर, आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. हर्षदा, असं नाहीये. असंच आहे ताई, असंच आहे. आई, जमलं तर माफ कर मला. हो तर पाया पडते. हर्षदा, उठ उठ. काय करतेस तू? बस इकडे, शांत हो. या घरातलं सुख माझ्यामुळे हरवलंय. हर्षदा, तू वेडी आहेस का? हो ताई, कारण माझ्या वेडेपणामुळे लोक तुला वेड्यात काढतायत, तुझ्या वागण्यावर प्रश्न निर्माण करतायत. आयुष्यात ताट मानेने जगणारी तू, तुला माझ्यामुळे झुकायला लागतंय ना ताई? हर्षदा, पण ताई, मी एक निर्णय घेतलाय. आता या सगळ्याचा त्रास नाही होणार तुला. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे होतंय ना, पण जर मीच नसले तर? हर्षदा, काय बोलतीयस? बरोबर तेच बोलते मी ताई.
मी जर स्वतःचा जीव संपवला ना तर हे सगळे त्रास मिटतील, कसलाच त्रास नाही होणार. तू खरंच वेडी आहेस हर्षदा. मी तुला याआधी सुद्धा सांगितलंय आणि आता पुन्हा सांगतेय, आयुष्य सुंदर आहे, ते असं वाया घालवू नकोस. हे बघ, इकडे बघ. तुझं आणि विघ्नेशचं लग्न हे तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मला माहितीये. आणि ती साध्य होणारच. कारण तुमचं लग्न नाही झालं ना तर पुढे त्याचे परिणाम सगळ्यांवर होतील. ताई अगं पण वगैरे काही नाही. अगं तुझं विघ्नेशशी लग्न व्हावं, तुझं आणि विघ्नेशचं मूल जन्माला यावं, तू आनंदात राहावी म्हणून तर मी हे सगळं करतेय ना ग. माझ्या भावंडांच्या सुखासाठी मी काही करायला तयार आहे. तू घाबरू नकोस. आता दादाने विघ्नेशच्या आईची माफी मागितली ना मग सगळे प्रश्न सुटतील. किती करशील ग माझ्यासाठी? तुझ्यासाठीच नाही, तुझ्यासाठी आणि तुझ्या पोटातल्या बाळासाठी. तू फक्त मला एक गोष्ट प्रॉमिस कर, तू त्याची काळजी घेशील. बाकी सगळं माझ्यावर सोड. आणि पुन्हा अशा जीव द्यायच्या गोष्टी केल्यास ना तर प्रसाद, हे प्रसाद, हे पोरा, हे प्रसाद काय गेलो रे? मला काय माहित नाही. माहित नाही? ये घर मालकीनी. काय हो, काय आरडाओरडा करताय? प्रसाद खया? वहिनीचा फोन आला होता, घरी बोलवत होती ती. काय सांगतोस का? आधी दोघं काहीतरी बोलत होते, नंतर वहिनीने जीव सोडायची धमकी दिली असं सांगत होता तो. मग काय गेला असेल घरी. वहिनीने त्याका नक्की कशासाठी फोन केलो असा आणि लगेच प्रसाद कसो काय गेलो? म्हणजे नक्की काहीतरी गडबडा शिरला का ना? जाऊ दे, तो बरं झालं डोकेदुखी गेली. माती खाऊ नकोस. म्हणजे ती डोकेदुखी नाही, तो आपलो खांदोआ, त्याच्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या झाडायच्या. डोक्यात काहीतरी चाललंय वाटतं. अरे डोक्यात खूप काय चालला. अरे पण प्रसाद तिकडे गेलो आणि त्यांच्यानी प्रसादचं मन वळवल्याने तर असा होता का म्हणे? किती वेळ झालो त्या घायसून जाऊन? माहित नाही हो, कधी निघून गेला कळलंच नाही. म्हणजे आता माकाच काहीतरी करूचा लागात. आई, असं न जेवून प्रश्न सुटणार आहेत का? उलट तुमची तब्येत आणखी बिघडेल. काय करू मी, सांग ना. आई हे बघा, यांनी विघ्नेशरावांच्या आईची माफी मागितली ना की सगळे प्रश्न सुटतील. हो अगो पण या पोराने माफी मागायला तर पाहिजे ना. का नाही मागणार? अगो तो घरी यायला तयार नाही, मग विघ्नेश कडे काय जाणार तो? आई तुम्ही काही काळजी करू नका, आधी जेवून घ्या. चला. नाही नको मला. मी बोलले प्रसादला, आज तो घरी आला नाही ना
तर त्याच्या आईशीचं मेलेलं तोंड बघायला मिळेल त्याला. येऊ दे एकदाच काय ते मरण. आई, भरलं ताट समोर असताना असं बोलू नये. काय बोलताय तुम्ही? चला जेवून घ्या. नाही नको, आज मला बघायचंच आहे या पोराला आयशीची किती काळजी येते. आयशे, आयशे, आला. आला तू, आलास ना, बरं झालं. आयशे, काय विचार केलास माझ्याबद्दल? मी लाज लज्जा शरम सगळी सोडून दिली असं वाटलं तुला? अरे पोरा, की नेहमीप्रमाणे अंगणात पडलेलं दिसेन असं वाटलं? नाही रे. आई लक्षात ठेव, आता तुम्हाला आधीसारखा प्रसाद दिसणार नाही. प्रसादचं वेगळं रूप दिसेल. बघ, तू जरा बस, बसून बोलू आपण. बस. हे बघ आयशे, तू फोन केलास म्हणून बसून बोलायला नाही आलोय मी माझे कपडे घ्यायला आलोय. मी माझे कपडे घ्यायला आलोय. अहो पण मी काय तू एक शब्द बोलू नकोस. जेव्हा माझ्या बाजूने बोलायचं असतं तेव्हा शांत बसतेस ना, मग आता पण शांत बसायचं. अहो दादा, अहो अरे पोरा ऐक ना. अहो आई, पोरा ऐक की. अहो ऐका ना. आणि हो, जीव द्यायच्या पोकळ धमक्या मना नको देऊस. दादा अरे ऐकून तरी घे ना, असं नको ना करूस तू. गप्पा बसा तुम्ही. हे बघ आयशी, माझं ठरलंय. काही झालं तरी तुम्ही माझे कोणी नाही आहात आणि मी तुमचा कोणी नाही. माझा आहे तो रवळ नाते. अरे पोरं, हे काय बोलतो तू? तू जे ऐकतेस ना तेच बोलतोय. जा त्या गिरिजेच्या मागे मागे करा. अरे मी काय बोलते ऐकून तर घे. मला कशाला? त्या गिरिजाला सांग ना. मी हे घर सोडून चाललोय. अहो आई काय म्हणताय ते तर ऐकून घ्या. दरवेळी मीच काय ऐकून घेऊ? माझं कोणी ऐकताय? जाऊ दे, मी हे घर सोडून जातोच. आणि हा, कोर्टात अर्ज करून आहे ना, एक दिवस आर्याला पण सोबत घेऊन जाईन. काय? हो, मला त्या गिरिजाच्या धाकाखाली तिला मोठं नाही करायचंय. अहो काय चाललंय तुमचं? तू थोबाड बंद ठेव. ती गिरिजा 2 वेळेचं जेवण देते म्हणून नवऱ्याला एकटं पाडशील, त्याच्या विरोधात बोलशील. मला आर्याला तुझ्यासारखं लाचार नाही बनवायचंय. अरे दादा काय बोलतोयस, काय करतोयस तू? हे बघा, कोणी मला दादा वगैरे बोलायचं नाही. मला ना तुमचं तोंडच बघायचं नाहीये. नको ती खोटी नाती आणि नको ती तुमच्यासारखी खोटी माणसं. आता तुम्हाला जो दिसेल ना, तो कोट्याधीश झालेला प्रसाद. ऐकून तर घे आमचं. असं काय करतो तू? प्रसाद ऐक ना. अहो अरे थांबा ना. ऐकून घे रे पोरा. अहो ऐका दादा. असं काय करतो? अहो थांबा ना. जरा ऐकून घ्या आमचं. हात तर रागात आहे ना तू? हा, जरा शांत हो. हे सगळं समजून घे आणि मग विचार करा तू. काय विचार करू आणि काय समजून घेऊ? हे समजून घेऊ. हे बघ, लोकांनी विचारलं तर काय सांगू? घरच्यांनी मारलं. खरं तर ना आयशे, तुझी चूक आहे. तू यांच्या समोर आहे ना मला घालून पाडून बोलतेस. मी या घरचा मोठा मुलगा आहे हे माझी भावंड पण विसरली आहेत. दादा अरे असं काही नाहीये. असंच आहे. म्हणून तर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला हे मारलंय ना. मला तर कळत नाही मी का बोलतोय तुमच्याशी. हे बघ प्रसाद, मी हात जोडते तुझ्या पुढे. हा, आमचा नाही रे,
निदान हर्षूचा तरी विचार कर तू. का विचार करू? अरे तुझी बहीण आहे ना ती. विघ्नेशशी तिचं लग्न नाही झालं ना तर आयुष्यभर दुःखात जगेल ती. तिचं ती बघून घेईल. अहो थांबा ना. ऐकून तर घ्या. ऐकून घ्या. आधी बस आणि ऐकून घ्या आमचं. बस तू. ऐकून तर घ्या जरा. बस शांतपणे बस जरा. हे बघ, या घरचा मोठा मुलगा आहे तू. मला तुझ्याशी बोलायचंय. मला ऐकायचं नाहीये. अहो अरे ऐकून तर घे मी काय बोलते. मी ऐकणार नाही. हे बघ तू शांत हो. आधी पाणी आण त्याला. हो. या घरातलं आता मला काही नकोय. अरे थांब रे, जरा पाणी पी मग बरं वाटेल तुला. हे काय चाललंय? आज माझी एवढी हाजी हाजी का करतायत? नेहमी हे मला घराबाहेर काढतात.